दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. मुंबईच्या डोंबिवली स्टेशनजवळील हल्दीरामच्या दुकानात कचोरीमध्ये कांद्याच्या सिल्कसारखे दिसणारे प्लास्टिकचे कडक पदार्थ आढळून आल्यानं दक्ष पोलीस टाईमचे प्रतिनिधी गुलाब गुप्ता तसंच त्यांच्या पत्नीनं तक्रार दाखल करून डोंबिवली हद्दीतील फूड इन्स्पेक्टर कर्डक यांना सविस्तर माहिती दिली. याबाबत त्यांनी मी कोर्टाचं काम करून तुम्हाला कॉल करतो असं सांगितलं. त्यानंतर त्यांचा फोन न आल्यानं गुप्ता यांनी पुन्हा फोन केले. त्या दिवशी शुक्रवार असल्यानं त्यांनी सोमवारी मी तुमच्याशी संपर्क साधतो. त्यानंतर आज 8 दिवस होऊन गेले तरी देखील तक्रारदारांशी फूड इन्स्पेक्टर कर्डक यांनी संपर्क देखील साधला नाही. हेलो सर जी नमस्ते. नमस्ते. रात को फोन किया था ना आपने? हाँ बोलिए ना. हाँ एक मिनट चल रहा एक. हेलो. हाँ कल फोन किया था आपने. फिर आपको क्यों रात को फोन किया आपने इतने लेट? कौन बात कर रहा है? मैं गौतम बोल रहा हूँ दक्ष पुलिस टाइम्स से, दक्ष पुलिस न्यूज से, पत्रकार. हाँ बोलो बोलो. हेलो, मेरे को मिस कॉल आया था इसलिए फोन किया था. अच्छा मिस कॉल आया था रात को. सॉरी वो मिस कॉल गलती से लगा होगा. मैं आपको व्हाट्सएप लिंक देख रहा था कि व्हाट्सएप पे आप है नहीं, इसके लिए वो व्हाट्सएप पे भेजने की कोशिश कर रहा था. इसलिए फोन किया मैं आपको. नहीं सॉरी, उसके लिए मैं सॉरी बोलता हूँ. रात को फोन किया मैंने. जी ओके. नहीं मेरा मैटर ये था, आप व्हाट्सएप पे नहीं हो तो आपको एक लिंक भेज रहा था. हल्दीराम करके एक दुकान है डोंबिवली ईस्ट में, रामनगर. हाँ तो उससे मैंने कचौरी लिया था 2-3 दिन पहले. ओके. तो कचौरी में प्याज के छिलके निकले. ठीक है. और वो छिलके भी निकल नहीं रहे, टूट नहीं रहे, कट नहीं रहे, चिंगम गम जैसे हो गए थे. वो 2 कचौरियों में निकले थे. उनके यहाँ मैं कंप्लेंट देने गया तो कोई अच्छा रेस्पॉन्स मिला नहीं. फिर न्यूज लगाया नहीं, अभी न्यूज लगाया है. अब मेरे न्यूज में भी आने वाला है. तो अभी ये बोल रहा हूँ कि कभी आप आने वाले हो डोंबिवली में? मैं फोन करता हूँ. मैं जरा भिवंडी कोर्ट में जा रहा हूँ अभी. अच्छा युवराज, मैं एक मिनट लाइन पे मेरे साथी. युवराज हॅलो. हाँ बोला. मी काय बोललो सर, ऍक्च्युली यांना तक्रार ऑलरेडी एनपी केलेली आहे. बर. हॅलो कडक जी. हाँ बोला. तुमचं नाव काय? कारवाई काय होईल काय? तुमचं नाव काय बोलताय? माझं नाव आहे युवराज सुर्ले. महाराष्ट्र. हॅलो. हॅलो माझं नाव आहे युवराज सुर्ले. सुरले. बरं बोला. मला एवढंच म्हणायचं की आपल्याकडे तक्रार आली होती तेव्हा म्हणलं तुमच्यावर कानावर तुम्हाला फोन लागत नाहीये. मग यांना म्हणलं जर साहेब आलेत तर लाईनवर घ्या, आपण बोलू त्यांच्याशी. ओके जरूर. तर म्हणलं सर आज असाल तर ते कारवाई संदर्भात जर हालचाल केली तर बरं होईल सर, कारण खूप डोंबिवलीमध्ये हा प्रकार वाढलाय. ठीक आहे. हा हवा असेल तर आपण भेटू. तर मला सांगा टायमिंग तसं आपण भेटू. तुम्ही या ना ऑफिसला, या ना ठाणा ऑफिसला या ना. तर तक्रारदार आम्ही जर ठाण्याला यायचं म्हटलं तर प्रत्येक गोष्ट जर इथं होत असेल तर आपण एक कर्तव्यदक्ष म्हणून इथे कारवाई करू शकता ना. ऑफिस ठाण्याला आलं हो. नाही पण ते कर्तव्यदक्ष म्हणून तुम्ही इथे काम करतात ना आपल्या डोंबिवली, कल्याण डोंबिवली, टाकुर्लीमध्ये. एक काम करा, मी कोर्टात जाऊन आल्यानंतर तुम्हाला फोन करतो. ओके चालेल. ओके. थैंक यू. गौतम जी नहीं, आप इनके फोन का इंतजार करते हैं अपन. आने दो. हो चले. गौतम जी वो कॉल करेंगे आपको. यस हो सके तो आप डायरेक्टली फेस टू फेस मिलो. तो क्या बोल रहे हैं उनका राय क्या ले लो और वो हिसाब से तकरार कर दो. ठीक है. ओके सर जी. थैंक यू कर्डक जी. हेलो. हाँ नमस्ते सर जी. नमस्ते. शायद अभी कोर्ट चालू है अभी तक भी क्या आपका? नहीं बंद होगा, आ गया मैं. नहीं, आप फोन करने वाले थे कोर्ट बंद होने के बाद. अच्छा. मैं घाई में था इसलिए. बोलिए गौतम जी. नहीं आप ध्यान नहीं दे रहे, मेरा ऐसा लग रहा है. मेरे को ऐसा लगा वो बोल रहा हूँ आपको. नहीं ठीक है. सोमवार को आता हूँ मैं. अभी सोमवार पे आएंगे. हाँ ठीक है. आपकी जैसी इच्छा. ओके. ठीक आहे. तसंच हल्दीराम सारख्या नामांकित कंपनी जर खाण्याचे पदार्थ बनवताना अशा पद्धतीने निष्काळजीपणा करून मनुष्याच्या जीविताला धोका निर्माण होईल, आरोग्यास हानी पोहोचेल असं कृत्य करत असताना देखील प्रशासनाचे फूड इन्स्पेक्टर हे त्यांच्यावर अंकुश न ठेवता त्यांच्यावर कारवाई करत नसेल तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावणार आहे. फूड इन्स्पेक्टर हे हॉटेल, स्वीट मार्ट, खाद्यपदार्थ उत्पादक, विक्रेते यांच्याकडून दरमहा हप्ता घेऊन नागरिकांच्या समस्यांकडे तसेच भेसळीकडे दुर्लक्ष करीत असतात.
त्यामुळे खाद्यपदार्थांमध्ये भेसळचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं असून नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हल्दीराम सारख्या नावाजलेल्या कंपनीच्या दुकानात जर खाण्याच्या कचोरीमध्ये प्लास्टिकचे पदार्थ आढळून येत असतील जे मनुष्याच्या जीविताला आरोग्याला धोका निर्माण करू शकतात, कॅन्सरसारख्या आजाराला आमंत्रण देऊ शकतात, तरी अशा दुकानदारांवर ड्रग्ज आणि फूड विभाग का कारवाई करत नाही? दरमहा हप्ते मोठ्या प्रमाणावर भेटत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या निगडीत प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जात आहे. ड्रग्ज आणि फूड विभाग फक्त हप्ते घेण्यासाठीच कार्यान्वित करण्यात आला आहे का? भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करणार नाही का? भेसळ करणारे व्यापारी तसंच ड्रग्ज अँड फूड्स विभाग नागरिकांच्या आरोग्याशी जीविताशी अशाच प्रकारे खेळणार का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. डोंबिवली इथले आमचे प्रतिनिधी गुलाब गुप्ता यांनी सांगितलंय की अशा भेसळ करणाऱ्यांविरुद्ध आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या ड्रग्ज अँड फूड्स विभागाविरुद्ध जनजागृती करून मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडलं जाईल. डोंबिवली परिसरातील ड्रग्ज अँड फूड्स विभागाची मनमानी आणि भ्रष्ट कारभार लवकरच जनतेसमोर टप्प्याटप्प्यानं उघडकीस आणला जाईल. गुलाब गुप्ता, दक्ष पोलीस न्यूज, डोंबिवली.